नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण ज्या घरात मुलं आणि मुली आहेत ते उपवत झालेले आहेत तरीही त्यांची विवाह अजूनही झालेली नाहीत. बघा, घरातील लोकांना म्हणजे आई वडिलांना खूप टेन्शन येत असतं की आमचा मुलगा व्यवस्थित आहे, शिक्षण खूप छान घेतलं आहे, खूप छान जॉबला आहे, तरीसुद्धा त्याला त्याच्या मनासारखी मुलगी मिळत नाही. तसेच आमच्या घरातली मुलगी आहे ती खूप हुशार आहे, सर्व गुण संपन्न आहे, जॉब करते, छान स्वयंपाक करते, तरीसुद्धा तिचा विवाह होत नाही. म्हणजे काही ना काहीतरी अडचणी येत असतात. मग ह्या अडचणी कशा दूर कराव्यात? खूप दिवसापासून आपण धडपड करत असतो की यांचे विवाह कधी होतील, विवाहाचे योग कधी येतील. अजूनही विवाह योग आले नसतील तर बघा, एक उपाय सांगत आहे. हा उपाय स्वामी समर्थ केंद्रानुसार आलेला आहे, तो मी तुम्हाला सांगत आहे. उपाय खूप छोटा आहे आणि खूप प्रभावी आहे. याचे बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत. आणि बघा, आपण हे जे काही उपाय करतो ते उपाय आपल्याला आता तुळशी विवाहातील ज्या काही अक्षता आहेत ना त्याच्यावर करायचं आहे. तर चला, उपाय काय करायचा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण बघा, त्याआधी तुम्हाला नक्की काय करायचं आहे. तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, अधिष्ठान असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांची नित्यसेवा तुम्हाला दररोज करायची आहे. नाही तर बघा, फोटो आहे, मूर्ती आहे, तुमच्याकडून दररोजची सेवा होत नाही, कमीत कमी त्यांचं नामस्मरण तरी सारखं करत जा. नुसता फोटो आणून घरात ठेवू नका, तुमची नित्यसेवा चालू राहू द्या. बघा, घरातील एक जरी व्यक्ती सेवेत असेल तर संपूर्ण घराची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात. म्हणजे घरात एक जरी व्यक्ती नामस्मरण करत असेल, सेवा करत असेल तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी स्वामी महाराज घेत असतात. त्यामुळे घरातील एक तरी व्यक्ती स्वामी सेवेत असावा. बघा, आता काय करायचं आहे, तुम्हाला नित्यसेवा तुमची चालू ठेवायची आहे. तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं वय होऊन सुद्धा लग्न लवकर होत नाही, उपाय भन्नाट आहे, नक्की करा. पण त्याआधी स्वामी सेवा करा आणि तुमची जी कोणती कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्यांना वर्षातून एकदा जाऊन तिची ओटी भरा, तिचा मानपान तिला द्या आणि तिचं सुद्धा नामस्मरण, तिची सेवा थोडीफार चालू करा. तुम्हाला जर कामाने वेळ मिळत नसेल तर तुम्हाला जमेल तशी सेवा करा. आणि बघा, तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही समाधानी राहा आणि जे काही आहे ती तुमच्यामुळे आहे असं त्यांना म्हणा. म्हणजे आपली जी कोणती कुलदेवी आहे ना तिचं जर आपण थोडी जरी सेवा केली ना तरीसुद्धा आपली कुलदेवी आपल्या संकटकाळी नक्कीच धावून येते. असं म्हणतात की ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतात ना त्या संकटात सर्वप्रथम तुमची कुलदेवी तुमच्या संकटांना धावत येते. त्यामुळे सेवेत राहा, सेवा करा. तर काय करायचं आहे तुम्हाला, बघा, आपण तुळशी विवाह लावत असतो. आता बघा, तुळशी विवाह एकादशीपासून ती पौर्णिमेपर्यंत म्हणजे 5 दिवस हा विवाह संपन्न होत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण जी तुळशी विवाह करतो त्याच्या आपण अक्षता टाकणार आहेत. बघा, अक्षता टाकताना त्या तुटलेल्या फुटलेल्या टाकू नका, तर अखंड अक्षता बनवा आणि त्या आपण जो विवाह संपन्न करणार आहोत तुळशी मातेवर आणि बाळकृष्णावर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. टाकलेली अक्षता पायंतळीत तुडवणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतरनं त्या गोळा करा आणि एका पुडीत बांधून घरात आणा. घरात आणल्यानंतरनं तुमची जी मुलगी आहे किंवा मुलगा आहे त्यांना पूर्व दिशेला पाठ करून बसवायचं आहे. म्हणजे बघा, तुमच्या घराच्या दिशेला पूर्व दिशा कोणती आहे त्या दिशेला बसवायचं आहे आणि पूर्व दिशेला पाठ होईल असं बसवायचं आहे. म्हणजे बघा, पूर्व दिशेला पाठ केल्यानंतरनं त्यांचं तोंड पश्चिमेला होणार आहे आणि अक्षता तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. म्हणजे तुमचं तोंड कुठं होणार आहे तर पूर्व दिशेला होणार आहे असं. तर मग या अक्षता आहेत ना त्या त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आणि बाळकृष्णांना स्वामींचं नाव घेऊन आपली आई भगवती म्हणजे तुमची कुलदेवी कोण आहे त्यांना बाळकृष्णांना स्मरून ह्या अक्षता टाकायच्या आहेत आणि म्हणायचं, तुमचा विवाह जसा संपन्न झाला तसाच माझ्या मुलीचा किंवा मुलगा असेल तर मुलाचा लवकरात लवकर विवाह होऊ द्या, त्याला त्याच्या मनासारखी मुलगी किंवा मुलगा मिळू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करतात तर तुम्हाला 100% याचा रिझल्ट जाणवणार आहे. फक्त तुम्ही जी सेवा करताय, तुम्ही जो हा उपाय करताय तो तुम्ही श्रद्धेने करा, म्हणजेच तुम्ही मन लावून करा. ह्याचा तुम्हाला थोड्या दिवसात अनुभव पाहायला मिळणार आहे. आणि बघा, तुळशी विवाह करताना तुळशी मातेला 11 अलंकार अर्पण करायचे आहेत, तिची ओटी भरायची आहे. तर आपण जी ओटी भरलेली आहे त्या ओटीचं काय करावं, तर ती ओटी एखाद्या गरीब स्त्रीला तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुळशी विवाह संपन्न करा. फटाके थोडेफार वाजवा, रांगोळी काढा. आपण आपल्या घरात
एखादा विवाह असल्यानं कशी तयारी करतो तशी तुम्ही बाहेर स्वच्छ रांगोळी सडा वगैरे सगळं करा. तुळशी मातेचं वृंदावन असेल ते आधी स्वच्छ धुवून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुळशी विवाह साजरा करू शकता. आणि हा उपाय नक्की करा. उपाय खूप प्रभावी आहे. हा स्वामी समर्थ केंद्रानुसार आलेला आहे, तो मी तुम्हाला सांगत आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.